इथे 2.2 मध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन राहिला. आता इथे काय सांगितलं की मला सॉल्व द कॉन्ट्रॅक्ट इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन 9 मध्ये होतं. फॅक्टरायझेशन साठी टेबल व्यवस्थित लिहिलं असणं महत्वाचं आहे. आता फर्स्ट क्वेश्चन एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 4 इक्वल टू 0. नंबर बघितला की नंबरचे फॅक्टर लक्षात आले पाहिजे. इथे 54 आहे आणि इथे किती आहे -50. मग आता काय करायचे बघा आपल्याला. इथे एखादी व्हॅल्यू आहे का इथे एक्स स्क्वेअरला काही आहे का नाही. मग हा 54 चे तुम्हाला फॅक्टर करायचे. तो 54 चे अशी फॅक्टर करायची की मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे +54 आणि त्याचं ऍडिशन केल्यानंतर ते किती आलं पाहिजे -50. मग सांगा बरं असे फॅक्टर -9 and -6 -9 आणि -6 हे झालं तरी चालेल. ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती येतं 54 आणि ह्या दोघांचं जर ऍडिशन केलं तर ते किती येतं 50. बरोबर आहे. मग हे झाले फॅक्टर्स. हे फॅक्टर्स इकडे अप्लाय करायचे. एक्स स्क्वेअर -9x -6x प्लस 54 इज इक्वल टू 0. मग आता ह्या दोघांची टर्म करायची, ह्या दोनची एक टर्म करायची. इथे दोघांमध्ये कॉमन काय आहे एक्स कॉमन. मग इथे एक्स घेतला ब्रॅकेटच्या बाहेर. इथे एक्स स्क्वेअर होता. एक एक्स बाहेर गेला म्हणजे आतमध्ये काय राहिलं एक्स -9. इथे मायनस हे मायनस साईन मायनस झालं. ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे 54 ला 6 ने डिवाइड होईल ना म्हणजे 6 कॉमन आहे दोघांमध्ये. मग इथे ब्रॅकेटच्या बाहेर 6 गेला. ब्रॅकेटमध्ये एक्स इथे प्लस साईन आहे. पण लक्षात ठेवा ब्रॅकेटच्या बाहेर जेव्हा मायनस साईन असतं तेव्हा आतमधलं साईन चेंज करायचं. इथं प्लस आहे पण इथे काय येईल आता मायनस. टेबल मध्ये 54 किती नंबरला येतं इथे आला नाही इज इक्वल टू 0. हे दोन्ही ब्रॅकेट सेम झाले. दोन्ही ब्रॅकेट जर सेम नाही आले तर समजायचं आपलं काहीतरी चुकतंय. दोन्ही ब्रॅकेट सिमिलर आले पाहिजे. मग सिमिलर ऐवजी एकच कॉमन ब्रॅकेट घ्यायचा एक्स मायनस नाही आणि सेकंड ब्रॅकेट बनवायचं. ह्याच्या बाहेरच्या टर्म येतं ह्या दोन टर्मचा एक्स -6 इज इक्वल टू 0. मग हे दोन ब्रॅकेट सेपरेट करायचे. एक्स -9 इज इक्वल टू 0 आणि इकडे एक्स -6 इज इक्वल टू 0. मग एक्स इज इक्वल टू हा इकडे -9 इकडे गेल्यानंतर +9. इथे एक्स इज इक्वल टू हा इकडे काय आहे -6 इकडे गेल्यानंतर काय होईल +6. म्हणजे एक्सच्या दोन व्हॅल्यू काय मिळाल्या आपल्याला 9 and 6. हे झाले या इक्वेशनचे दोन रूट्स. होते ना नवीन होतं का फॅक्टरायझेशन येत नव्हतं. शिकताना सगळं सोपं वाटत असतं. फक्त ते पेपरला लिहिताना सोपं वाटलं पाहिजे. हे प्रॅक्टिस केली तर सोपं वाटणार. सेकंड क्वेश्चन बघा काय दिलाय.
एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. 20 चे मायनस 20 चे असे फॅक्टर सांगा त्याचं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन किती आलं पाहिजे प्लस 1. ह्या दोघांचं दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -20 आणि दोन नंबरचं ऍडिशन किती आलं पाहिजे ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन +1. 5 4 जा दोघांपैकी एकाला मायनस साईन पाहिजे कोणाला मायनस साईन घेऊ -4 इथे प्लस साईन आहे ना मग 4 ला मायनस छोट्या नंबरला मायनस करा एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इक्वल टू 0. इथे दोघांमध्ये कॉमन काय आहे एक्स ब्रॅकेट मध्ये राहिलं एक्स प्लस 5 मायनस इथे कॉमन काय येईल आता या दोघांमध्ये कॉमन 4 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन मग ब्रॅकेट मधलं साईन काय करायचं चेंज इथे प्लस मायनस होतं इथे काय होईल +5 इज इक्वल टू 0. मग एकच ब्रॅकेट घ्यायचं एक्स प्लस 5 आणि दुसरा ब्रॅकेट एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. Therefore x इज इक्वल टू -5. एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली -5 आणि दुसरी व्हॅल्यू काय मिळेल एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू +4. मायनस झाला एक्सच्या दोन व्हॅल्यूज फॅक्टर करायचे दोन ब्रॅकेट सेपरेट करायचे आणि एक्सच्या व्हॅल्यूज करायचे 2y स्क्वेअर प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. आता इथे ह्या 13 चे डायरेक्ट फॅक्टर करायचे नाही इथे y स्क्वेअरला 2 आहे ना मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं 13 2 चा 26 आणि फॅक्टर करताना ह्या 26 चे फॅक्टर करायचे हा पण प्लस आहे हा पण प्लस आहे म्हणजे 26 पण कसा आहे प्लस आहे. जेव्हा ए चा फॅक्टर ए दिलेला असतो काहीतरी नंबर असतो मोर दॅन 1 पेक्षा काहीतरी वेगळा तेव्हा ए चा आणि सी चं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग किती आलं ते 26 चे फॅक्टर सांगा बरं ज्याचं मल्टिप्लिकेशन 20 होईल 26 होईल आणि ज्याचं ज्याचं ऍडिशन 27 होईल 26 वन जा 20 दोन्ही पण काय येणार येतं प्लस कारण की वर पण प्लस खाली पण प्लस दोन्ही नंबरला प्लस 2y स्क्वेअर प्लस 26y प्लस 1y प्लस 13 इज इक्वल टू 0. ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे y पण कॉमन आहे बट इकडे 2 आहे आणि इकडे 26 ला 2 ने डिवाइड होतं ना म्हणजे कॉमन काय आहे 2y कॉमन आहे ब्रॅकेट मध्ये राहिला y प्लस 13. ह्या दोघांमध्ये कॉमन काहीच नाहीये जेव्हा काहीच कॉमन नसतं तेव्हा 1 कॉमन घ्यायचं दोघांमध्ये काय कॉमन झालं 1 कॉमन झालं 13 ला 1 ने भाग म्हणजे मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तरी 13च येतो म्हणून 1 ब्रॅकेट मध्ये येईल y प्लस 13 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेट सेपरेट करा y प्लस 13 आणि दुसरा ब्रॅकेट आला 2y प्लस 1 is equal to 0. Y plus 13 is equal to 0. Y is equal to -13. And second time 2y plus 1 is equal to 0. 2y is equal to -1. Y is equal to -1 divides by 2. क्वेश्चन सांगा चला काय 4 नंबरचं क्वेश्चन Hi, Solid square plus 15 बरोबर ना मग आता हे जे इकडे मायनस इकडे त्याला प्लस करून घेऊ म्हणजे हे इकडे एका साईडला आणून 5m स्क्वेअर हा इकडे प्लस इकडे येऊन -22 -15 हा इकडे प्लस होता इकडे तो मायनस झाला आता इथे 15 जायचा 15 5 75 चे फॅक्टर सांगा ज्याचं मल्टिप्लिकेशन 75 येईल आणि ऍडिशन 25
25 3 बरोबर आहे. आता इथे किती आहे हा -22 चे आणि -15 आहे. हे मायनस मध्ये म्हणजे हा एक नंबर काही 25 ला मायनस साईन बिकॉज इथे 22 ला मायनस साईन आहे ना. 22 ला मायनस म्हणजे मोठ्या नंबरला मायनस साईन आणि इकडे अप्लाय केला त्याला 5m² -25m +3m -15 is equal to 0. दोघांमध्ये कॉमन काय येईल 5m ब्रॅकेट मध्ये राहिलं m -5 +3 ब्रॅकेट मध्ये राहिलं m -5 3 5 15 होतात ना. मग इथे 5 is equal to 0. दोन ब्रॅकेट एक ब्रॅकेट कॉमन घ्या m -5 दुसरा ब्रॅकेट 5m +3 is equal to 0. m -5 is equal to 0. मग m is equal to 5. दुसरी व्हॅल्यू 5m +3 is equal to 0. 5m हा जो 3 इकडे प्लस इकडे गेल्यानंतर काय होईल मायनस आणि m is equal to हा 5 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर -3/5 हे झालं mच्या दोन 2x² -2x + 1/2 is equal to 0. आता तुम्ही डायरेक्टली पण करू शकता. डायरेक्ट करायला ते थोडस प्रॉब्लेमॅटिक होईल. त्याच्यात पूर्ण इक्वेशनला काय करा 2 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय इक्वेशन बाय 2 multiplies by x -2x multiplies by +2 multiplies by 1/2 is equal to 0. म्हणजे ह्या साईडला पण मल्टिप्लाय करायचं असतं पण 0 ला 2 ने मल्टिप्लाय केले की 0च आन्सर येणार. हा 2 2 कॅन्सल 2 2 जा 4x² -4x + 1 is equal to 0. आता हे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 1 जा 4 अशा नंबर्स असे फॅक्टर्स करायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे +4 आणि ज्याचं ऍडिशन किती आलं पाहिजे -2 2 जा 4 -2 -2 दोन्हीला मायनस साईन दिलं -2 + -2 -4 आणि -2 × -2 केलं तर ते किती येतं +4. मग इथे फॅक्टर्स टाकायचे 4x² -2x -2x + 1 is equal to 0. इथे दोघांमध्ये कॉमन काय 2x कॉमन आहे याला 2 ने डिवाइड होतं इथे x पण आहे 2x कॉमन निघाला. आता इथं 2x केला शिल्लक काय राहिलं सपोज याला 2 ने डिवाइड केलं 2 शिल्लक राहतात त्याला x ने डिवाइड केलं x केला एकच x राहिला ना 2x हा पूर्ण 2x बाहेर लिहिलाय म्हणजे इथे काहीच नाही उरलं म्हणजे तिथे काय आहे 1. त्याच्यानंतर इथं मायनस ह्या दोघांमध्ये सारखं सारखं काहीच नाही इथं 2x आणि इथं 1 आहे कॉमन आहे काहीच कॉमन नाही. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यावर आतमधलं साईन बदलायचं 2x - 1 +1 होतं इथं -1 brackets. But 2x - 1 is equal to 0. 2x is equal to -1 इकडे जाऊन काय होईल +1. x is equal to 1/2. Then x ची व्हॅल्यू दुसरी x ची व्हॅल्यू 2x - 1 is equal to 0. 2x is equal to -1 इकडे जाऊन प्लस आणि x is equal to 1/2. हा मल्टिप्लायचा इकडे डिवाइड x च्या दोन्ही व्हॅल्यूज कशा मिळाल्या सिमिलर. x - x is equal to 1. आता हे इक्वेशन देताना त्याला क्वाड्रॅटिकच्या फॉर्म मध्ये दिलेलं नाहीये त्याला आधी क्वाड्रॅटिक मध्ये हा जो डिनॉमिनेटरचा x हा नकोय आपल्याला पूर्ण इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करा x ने मल्टिप्लाय करा मल्टिप्लाय इक्वेशन बाय x मल्टिप्लाय 6x into x minus 2/x x equal to 1 multiplies by x. ह्या x ला हा x कॅन्सल होईल
इथे 6x इंटू एक्स काय होईल हे 6x स्क्वेअर मायनस हा 2 राहिला फक्त इज इक्वल टू 1x 1x म्हणजे तो फक्त x लिहितात 1 लिहिला जात नाही. मग आता हा जो 1x इथे त्याला इथे आम्ही इकडे इंटू मायनस होईल. इक्वेशन प्रॉपर फॉर्म मध्ये 6x स्क्वेअर मायनस x मायनस इक्वल टू 6 2 जा 12 त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 2 जा किती झाले 12. ठीक आहे मायनस 2 आहे म्हणजे -12 चे असे फॅक्टर्स की ज्याचं नंबर्स करा की ज्याचं मल्टिप्लिकेशन -12 आलं पाहिजे आणि त्याचं ऍडिशन किती आलं पाहिजे -1. 4 3 जा 4 आणि 3 मोठ्या नंबरला मायनस आहे. इथे मायनस साईन लिहून मोठ्या नंबरला मायनस. इथल्या साईनवर ठरतं कोणत्या नंबरला मायनस द्यायचं आणि कोणत्या नंबरला प्लस द्यायचं. त्या दोघांचे पण साईन विचारात घ्यायचे. ह्या 2 नंबरला साईन देताना मग आता ते इकडे अप्लाय करू 6x स्क्वेअर मायनस आधी 3 लिहिते म्हणजे आपल्याला फॅक्टर करायला सोपा जाईल. 3x मायनस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. तुम्ही जरी 4 आधी लिहिला तरी चालतो आन्सर चुकणार नाही. मग आता ह्या दोघांमध्ये कॉमन काय येणार आहे 3x कॉमन येईल. 6 ला 3 डिवाइड होता ना मग 3x ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 2x राहिला ना 3 2 जा 6 म्हणजे 2x प्लस 1 हा पूर्ण 3x बाहेर गेला मायनस इथं दोघांमध्ये कॉमन काय आहे 2 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन म्हणजे ब्रॅकेट मधलं साईन चेंज करायचं. मग इथे काय होईल x प्लस 1 2 ऑलरेडी बाहेर आलाय 2 1 जा इक्वल टू 0. मग 2 ब्रॅकेट सेम नाही एकदाच लिहा 2x प्लस 1 आणि दुसरा ब्रॅकेट हे 2 नंबर्स काय आहेत 3x मायनस 2 इक्वल टू 0. सेपरेट ब्रॅकेट करा 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. 2x is equal to -1. x is equal to -1 divided by 2. ते मिळाली एका x ची व्हॅल्यू. दुसरा x 3x minus 2 is equal to 0. 3x is equal to हा -2 एकदा गेल्यानंतर काय होईल +2. x is equal to 2 divided by 7 नंबरचा √2x स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 √2 is equal to 0. आता ही देताना तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस दिलेली आहे बरोबर. ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आपल्याला ऍक्टिव्हिटी बट आपण ही आधी डायरेक्ट सोडून म्हणते नंतर तुम्हाला ब्रॅकेट सांगते ऍक्टिव्हिटी कुठे काय फिलअप करायची. आता इथे ए ला एक नंबर दिलेला आहे √2 दिलेला आहे आणि इकडे 5 √2 म्हणजे 5 √2 चं आणि ह्या √2 चं काय करायचं मल्टिप्लिकेशन. मग इकडे ते जर मल्टिप्लाय केलं तर काय आपण ए मल्टिप्लाय बाय सी केलं ना आधीच्या सगळ्या इक्वेशन्स मध्ये. मग इथं काय होईल 5 √2 इंटू √2 काय येईल त्याचा आन्सर 10 येतं. √2 इंटू √2 किती झालं त्याचा आन्सर 2. थोडक्यात हे असं झालं √2 चा स्क्वेअर झालं. मग हे कॅन्सल 5 इंटू 2 आन्सर किती मिळालं तुम्हाला 10. हे तुम्हाला क्वेश्चन सोडवताना सॉल्व्ह करायचं नाहीये तुम्हाला फॅक्टर्स काढायचे त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं फक्त हे काय झालं 10. त्याच्यानंतर आता आपल्याला 10 चे फॅक्टर्स करायचे 10 चे असे फॅक्टर्स करायचे 10 कसं आहे +10 की त्याचं ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन ऍडिशन किती आलं पाहिजे +7 काय येते बरं फॅक्टर 5 2 किंवा 2 5 ठीक आहे असं लिहितो 5 2 5 जर लिहिलं दोन्हींनाही साईन काय येणार आहे प्लस तर इकडे +7 आहे इकडे +10 आहे मग दोघांनाही +9 ते फॅक्टर्स इकडे अप्लाय करून घेऊ आपण. √2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 5x प्लस 5 √2 इज इक्वल टू 0. हा आता इथे काही कॉमन वाटतं की मला फक्त x वाटतोय बरोबर आहे बट फक्त x कॉमन नाही तिथे. हा जो √2 आहे ना सॉरी 2 आहे ना 2 चे फॅक्टर्स असतात √2 इंटू √2
2 चे अगेन फॅक्टर होतात. 2 चे फॅक्टर्स काय तयार होतात? √2 इंटू √2. एक आहे याला एक्स आहे, मग एकालाच मल्टिप्लाय आहे ना ते. जर दोन्ही √2 ला तुम्ही एक्स जोडला तर प्रॉब्लेम काय होईल? ते एक्सचा स्क्वेअर तयार होईल. त्याच्यामुळे एकालाच एक्स जोडा फक्त. कोणतेही एका √2 ला मी काय जोडला? एक्स. ऍडिशन असल्यामुळे एकालाच एक्स जोडायचा. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर किती येईल बरं याचं? इथे आपला एक्स पण आहे ना, ह्या दोघांचं मल्टिप्लाय करा. √2 इंटू √2 किती होतं? इथे सांगितलं मी आता तुम्हाला किती येतं? 2. आणि हा एक एक्स. मिळाले एवढे आन्सर. कोणतेही सिंपल नंबरचं म्हणजे 1, 2, 3 याचे फॅक्टर काय असतात? तोच नंबर रूट मध्ये मल्टिप्लाय करायचा. मग हे झाले 2 चे फॅक्टर. ते इथे अप्लाय करून घ्या परत एकदा. 2x स्क्वेअर प्लस √2x इंटू √2 प्लस 5x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. आता ही एक इथपर्यंतची टर्म आहे आणि ही एक टर्म आहे, बरोबर. आता ह्या टर्म मध्ये सांगा बरं मला कॉमन काय आहे? √2 इकडे पण आहे, इकडे पण आहे, एक्स इकडे पण आहे, इकडे पण आहे, म्हणजे कॉमन काय निघालं? √2x. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिलं? एक एक्स. हा एक्स प्लस एक √2 बाकी आहे ना, तसाच √2 प्लस इथे 5 आहे, इथे पण 5 आहे, 5 कॉमन निघाला. ब्रॅकेट मध्ये राहिलं एक्स प्लस √2 इज इक्वल टू 0. हे फॅक्टर्स कळाले तुम्हाला. त्याच्यानंतर आता दोन ब्रॅकेट क्लिअर झाले. मग एकदा लिहून घ्या एक्स प्लस √2 आणि दुसरा ब्रॅकेट काय येईल? हा √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. मग सेपरेट करा. x प्लस √2 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू मायनस √2. x ची व्हॅल्यू काय मिळाली? मायनस √2. आणि दुसरी काय येईल? √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. √2x इज इक्वल टू मायनस 5. x इज इक्वल टू मायनस 5 डिवाइड बाय √2. ही झाली x ची सेकंड व्हॅल्यू. साईडला हे पण लिहून घ्या म्हणजे हे आले कुठून हे लक्षात येतं, नाही तर नंतर तुम्ही सराव करताना ते लक्षात येत नाही. 8 नंबरचा क्वेश्चन. 3x स्क्वेअर मायनस 2 √6 x प्लस 2 इक्वल टू 0. हा दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन. आता इथे 3 2 जा 6. 6 चे असे फॅक्टर्स करायचे की त्याचं मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे. हा 3 2 जा 6 म्हणजे मल्टिप्लिकेशन 6 पाहिजे आणि त्याचं ऍडिशन किती आलं पाहिजे? 2 मायनस 2 √6. काय फॅक्टर्स होतील? आता आधीच्या इक्वेशनला केले सेम तसेच फॅक्टर. मी तुम्हाला सांगितलं पण कोणतेही नंबरचे फॅक्टर्स काय असतात? याचे फॅक्टर काय येतील? √6 इंटू √6. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे √6 इंटू √6. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती येतं? 6. आणि दोघांचं ऍडिशन करा बरं. √6 प्लस √6 हे 12 किंवा 36 होत नाही. इथे काहीच नाही म्हणजे 1 असतो, इथे काहीच नाही म्हणजे 1 असतो. पण ह्या दोघांचं ऍडिशन किती होईल? 2 √6. मग इथे आपल्याला मायनस साईन येईल. या दोन्हींना पण काय करा? मायनस साईन आहे. मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लसच येतं आणि मायनस मायनसचं ऍडिशन मायनस येतं. म्हणजे 6 चे फॅक्टर काय झाले? √6 आणि √6. मग फॅक्टर इकडे अप्लाय करू. 3x स्क्वेअर मायनस √6x मायनस √6x प्लस 2 इज इक्वल टू 0. आणि ह्या दोघांमध्ये काही कॉमन दिसतंय? काहीच नाही. किंवा इकडे काही कॉमन आहे? नाहीच. इकडे तर दिसतच नाहीये कॉमन. बट त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर निघतो. आता तो कसा निघतो बघतो. याला एक आपण 6 च्या फॅक्टरला काय केलं? मायनस √6 इंटू मायनस √6. हे आपलं पहिलं कॅल्क्युलेशन झालं रफचं. आता हा जो √6 आहे, √6 असंही लिहिला जाऊ शकतो ना. √3 मल्टिप्लाय 2 इंटू 3
6 असाही लिहिला जातो. याला मी सेपरेट केलं. √3 इंटू √2 केलं जाऊ शकतं. मग ह्या 6च्या जागेवरती मला हे अप्लाय करायचं आता इथे पण आणि इथे पण. फक्त इथे मल्टिप्लाय दोघांपैकी जेव्हा मल्टिप्लाय असेल तेव्हा 2 नंबर पैकी एकालाच एक्स जोडायचा. जर मी यालाही एक्स जोडला आणि यालाही एक्स जोडला तर याचा आन्सर काय होतं 6x² येतं. दोघांना एक्स जोडायचा नाही, एकालाच एक्स जोडायचं. म्हणजे सपोज आता इथे मी 3 ला एक्स जोडू, मग इथे काही आणि 3 चे फॅक्टर्स काय असतात 3 is equal to √3 इंटू √3 आहे ना. मग ह्या 3 चे पण फॅक्टर केले, ह्या 6 चे फॅक्टर काय केले √3x इंटू √2. ह्या 6 चे पण फॅक्टर करायचे हेच. फक्त आता एक्स जोडतात ठीक आहे 3x लाच लिहू आपण. आणि हा जो 2 आहे ह्या 2 चे फॅक्टर्स काय होतील √2 इंटू √2. सगळ्या नंबरचे 3 चा पण केला 6 चा पण केला आणि 2 चा पण. हे फॅक्टर्स कशासाठी केले कॉमन काढण्यासाठी. जर आपण डायरेक्टली मी जर डायरेक्ट म्हणले की इथे √3 कॉमन निघतो तर लवकर लक्षात येईल का नाही येणार आहे. म्हणून हे फॅक्टर करून म्हणजे मी तुम्हाला म्हणते हा इथे √2 बाहेर निघाला ब्रॅकेट मध्ये राहिलं √2 प्लस √3 √3 प्लस √2 लक्षात येईल का हा कुठून आला नाही. त्याच्यासाठी हे फॅक्टर्स लक्षात ठेवायचे. √6 चे फॅक्टर √3x इंटू √2, 3 चे फॅक्टर √3 इंटू √3 आणि 2 चे फॅक्टर √2 इंटू √2. मग हे सगळे फॅक्टर इकडे अप्लाय करू. 3 चे फॅक्टर काय आहेत आपल्या इथे मात्र दोघांना एक्स जोडावा लागेल हा एक्सचा स्क्वेअर आहे. √3x इंटू √3x मायनस √3x इंटू √2. 2 ला एक्स जोडायचा नाही, इथं स्क्वेअर होता म्हणून दोघांनाही एक्स जोडला. इथं फक्त एक्स आहे म्हणून एकाच नंबरला जोडला. मायनस √3x इंटू √2 प्लस √2 इंटू √2 इज इक्वल टू 0. आता ही इथून इथपर्यंत एक टर्म आहे आणि इथून इथपर्यंतची एक टर्म. याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय √3x कॉमन √3x. ब्रॅकेट मध्ये काय राहिलं √3x हा तसाच राहिला. त्याच्यानंतर मायनस साइन मध्ये √2 हा आला ब्रॅकेट. त्याच्यानंतर इथे मायनस साइन आहे, मायनस साइन घेऊ. इकडे √2 आहे आणि इकडे पण √2 आहे. दोन्हीकडे √2 आहे. √2 आला कॉमन. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिलं √3x. आता इथे प्लस साइन आहे बट ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे मायनस. आतमध्ये पण काय होईल मायनस. एक √2 बाहेर गेला, एकच √2 आतमध्ये राहिला. आणि दोन ब्रॅकेट सिमिलर. आता दोन्हीपैकी एकच ब्रॅकेट घ्या. √3x मायनस √2 आणि √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट सेपरेट करा. √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. √3x इज इक्वल टू √2. x इज इक्वल टू √2 डिवाइड्स बाय √3. ही आली आपली x ची व्हॅल्यू. दुसऱ्या x ची व्हॅल्यू √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. √3x इज इक्वल टू हा मायनस इकडे जाऊन प्लस झाला. x इज इक्वल टू √2 डिवाइड बाय हा √3 इकडे घेऊन येतो. ही झाली दुसऱ्या x ची व्हॅल्यू. समजली इक्वेशन. फक्त हे इथे फॅक्टर करताना थोडस लक्ष द्यायचं. m minus 24 is equal to 50. हा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 9. मग आता इथे काय करायचंय या 2m नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावे लागेल. 2m इंटू m काय होईल 2m मल्टिप्लाइज बाय m काय होतं 2m स्क्वेअर मायनस 24 2 जा 48m. हा इकडे 15 प्लस आहे, इकडे येऊन काय होईल मायनस 50 इज इक्वल टू 0. आता एवढं मोठं इक्वेशन करण्यापेक्षा सगळे नंबर इव्हन नंबर्स येतं 2 नी डिवाइड होईल. वन इक्वेशनला 2 नी डिवाइड करा. डिवाइड इक्वेशन बाय 2
2 ने डिवाइड केल्यावर इथे काय येईल हा 2 जाईल m स्क्वेअर मायनस इथे किती येईल 2 ने डिवाइड केल्यावर 24 m मायनस 25 इज इक्वल टू 0. इथे काहीच नाही म्हणजे इथे 1 आहे 25 1 जा 20 मायनस 25 चे असे फॅक्टर सांगा की ज्याचं ऍडिशन मायनस 24 येईल 25 1 जा 25 मायनस 25 आणि प्लस 1 दोघांचं ऍडिशन केलं तर मायनस 24 येतं ना. लक्ष द्या लिहू नका शिकवताना तुमचं लिहिलं होतं पण मग ते शिकवलेलं काय ते लक्षात राहत नाही. मग आता हे इथे अप्लाय करा m स्क्वेअर मायनस 25 m प्लस 1m मायनस 25 इज इक्वल टू 0. दोघांमध्ये कॉमन काय आहे m इथे आलं m मायनस 25 प्लस या दोघांमध्ये काहीच कॉमन नाहीये काहीच कॉमन नसतं तेव्हा काय लिहायचा 1 ब्रॅकेट मध्ये m मायनस 25 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेट सिमिलर झाले m मायनस 25 आणि दुसरा ब्रॅकेट m प्लस 1 इज इक्वल टू 0. m minus 25 is equal to 0. m is equal to 25. And m plus 1 is equal to 0. m is equal to minus 1. So, fifth example. 25 m square is equal to 9. आता इथे आपल्याला फॅक्टरायझेशन करायचे फॅक्टरायझेशन मध्ये आपलं जो इक्वेशन आहे कोणत्या फॉर्मात असतं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस 6 इथं तो फॉर्म आहे का नाही बट आपण याच्या आधीचे काही इक्वेशन बघितले यानंतर आपण इकडे घेऊ 25 m स्क्वेअर प्लस मायनस 9 इक्वल टू 0. मग आता हा 25 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे m चा स्क्वेअर दिलाय 9 हा पण परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे एक्स स्क्वेअर केलं इथे याचं काय होईल 5 m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस स्क्वेअर इक्वल टू 0 अशी होती ना ही ब्रॅकेट्स. आणि आपण एक फॉर्म्युला शिकलो याच्या आधी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी आणि a मायनस बी. मग आता ह्या ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ह्या फॉर्मॅट मध्ये तयार झालं नाही ए म्हणजे 5m आणि बी म्हणजे 3 मग इथे त्या ब्रॅकेट्स नुसार याला आपण एक्सपांड करू शकतो. मग इथे काय होईल 5m मायनस 3 आणि 5m प्लस 3 एक ब्रॅकेट मायनसचा एक ब्रॅकेट प्लसचा. मग आता इथे दोन ब्रॅकेट सेपरेट करून घ्या 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. 5m is equal to minus 3 इथे गेल्यानंतर प्लस 3 इथे 5m प्लस 3 is equal to 0. 5m is equal to प्लस 3 इथे गेल्यानंतर मायनस 3 m is equal to minus 3 divided by 5 या झाल्या m च्या दोन व्हॅल्यू 3.5 आणि मायनस 3. त्याच्यानंतर 11 नंबरचं क्वेश्चन 7m squared is equal to 21 m. हा 21 m इकडे घेऊन येऊ 7m squared minus 21m is equal to 0. आता दोन्ही नंबर मध्ये कॉमन काय आहे दोन्ही स्क्वेअर नंबर नाही येतं दोघांमध्ये कॉमन काय आहे दोन्ही 7 डिव्हिजिबल नंबर येतं आणि दोन्हीकडे पण काय आहे m येतं. मग आपण 7m हा कॉमन काढला मग इथे काय शिल्लक राहिलं एक m मायनस इकडे इक्वल टू 0. पण हा 7m चा ब्रॅकेट वेगळा करायचा आणि m मायनस वेगळं करायचं 7m इज इक्वल टू 0 आणि इकडे m मायनस 3 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू 0 अपॉन 7 0 ला कोणतेही नंबर डिवाइड केलं तर आन्सर किती मिळतं m इज इक्वल टू 0.
आणि एम इज इक्वल टू हा मायनस 3 इकडे गेल्यानंतर प्लस 3 लगेच 12 नंबरच पण सोडून देऊ. 12 नंबरचा क्वेश्चन बघत आहे एम स्क्वेअर मायनस इक्वल टू 0. आता या दोघांमध्ये कॉमन किती आहे का? काहीच कॉमन नाहीये. मग त्याला याच्या आधीचे इक्वेशन कसं आपण या फॉर्म मध्ये केलं होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी अँड मायनस बी त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू आपण त्याला. मग आता 11 हा कशाचा स्क्वेअर आहे? तो स्क्वेअर नंबरच नाहीये ना, बरोबर आहे. पण काल आपण एक क्वेश्चन बघितला याच्या आधी फॅक्टरायझेशन मध्येच ह्याच प्रॅक्टिस सेट मध्ये आपण काय केलं होतं 2 चे 2 फॅक्टर केले होते √2 इंटू √2. तसे 11चं काय होईल? √11 इंटू √11 म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? √11चा स्क्वेअर होईल ना. मग तो इथे टाकू शकतो ना आपण. मग इथे एम स्क्वेअर मायनस √11 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0 झाले. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये तयार. हा ए म्हणजे एम आणि बी म्हणजे √11. आता याचे दोन ब्रॅकेट करा एम मायनस √11 आणि एम प्लस √11 इज इक्वल टू 0. आता तुम्ही ब्रॅकेट सेपरेट करू. एम मायनस √11 इज इक्वल टू 0. एम इज इक्वल टू √11 आणि सेकंड ब्रॅकेट एम प्लस √11 इज इक्वल टू 0. एम इज इक्वल टू मायनस त्या एमच्या दोन व्हॅल्यूज. तुम्ही